समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं। सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। ज्यांनी ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार। ज्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या आंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप तोंड भरून असं कौतुक करतो। तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या, आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं, कारण कोणी टिकलं नसतं इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर, रक्त सांडलं म्हणलं, कोणी टिकलं नसतं। त्यांनी असं ठरवलं। नंतर मी ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या म्हणे, आता नाही हटायचं। म्हणजे इतकं बळ देणारं गाव, आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी, आता रक्त सांडलं ना आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही। हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रातलं, आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतकं मार लागून माया मावल्या जर भेनात तर आपण तर अस्सल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं। जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांच्या। खरं तर 2-2.5 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले। स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतोय, जे शिबीतून गुलाल उधळला जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले तरी नाही ते आज दिवाळी आहे, आंतरवाली, आज आंतरवाली दिवाळी आहे। आंतरवालीतले घराघरातले माणसं खुश आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे, आणि त्यांचा तो पण, आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे। ते मी पूर्ण केलं। मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांद्यावर उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले तिकडून पळायले, त्यामुळे ते आता आनंद काय, मला आनंद सांगता आहे ना, आणि त्यांनाही सांगता झालतो मी। मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं, आणि ते जे शिप्यांनी गुलाल आणले, आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होत असतं। आता यानंतर तुम्ही काय, यानंतरचं नियोजन कसं असणार आहे? नियोजन कसं असणार यानंतर? जेव्हा आंतरवालीसाठीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कारणात सांगितलंच होतं मी, हा बा गाड्यानं आता उपोषणाला झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही। समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही। माणूस अटॅकने मरतो, साप चावून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस। मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर